केसरी खुल्या गटातील एक तगडी कुस्ती आखाड्यावरती लागते। मयूर पवार लाल पट्टीतला अहिल्यानगरचा पैलवान आणि सागर मोहोळकर जामखेड एक तगडी कुस्ती मान्यवरांच्या शुभ हस्ते लागली। यानंतर खुल्या गटातील विक्रम शेटे कर्जत लाल पट्टी आणि युवराज कडले अहिल्यानगर निळी पट्टी। माती विभागातील एक जबरदस्त लढतीला प्रारंभ होतोय। लाल पट्टीचा पैलवान मयूर पवार अहिल्यानगर जिल्ह्यातील नालेगावचा पैलवान, तर समोर निळ्या पट्टीचा सागर मोहोळकर महाराष्ट्रामध्ये ज्या पैलवानची एक घातकी पैलवान म्हणून ख्याती असा पैलवान सागर मोहोळकर लढतोय जामखेडचा। सुरुवातीलाच आक्रमक निकाल उचलण्याचा प्रयत्न पैलवान शाबास मयूर पवारचा, ते जाणलेला पैलवान सागर मोहोळकरनं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व कोण करणार यासाठी चाललेली अहिल्यानगर जिल्हा निवड चाचणी। अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन तगडे पैलवान लढतायत माती आखाड्यावरती। जबरदस्त कुस्ती तगडा कुस्ती लागलेली आहे समोर। एकच मिनिट चालू आहे। या कुस्ती स्पर्धेसाठी ज्या पैलवानांना खऱ्या अर्थाने या अहिल्यानगर जिल्ह्याला अनेक पदक मिळवून दिली, युवा महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवून दिला, असे पैलवान विष्णुपंत खोसे उपस्थित आहे। त्रिपुरा भारंदाज दोन गुणाची कमाई केली पैलवान मयूर पवारनं। पुन्हा भारंदाज जबरदस्त कुस्ती। डोक्याला डोकं लागलेल्या डोक्यातल्या विचारानं कुस्ती सुरू आहे, म्हणून चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान। आणि सागर मोहोळकर पैलवान दुखापत झाल्या करणारा पैलवान मयूर पवार पुढे चाल देण्यात आलेली आहे। त्यानंतर खुल्या गटातील आणखी एक तगडी कुस्ती आखाड्यावरती येते।